Hello everyone, वेलकम टू सिव्हिल मास्टर्स. आज आपण बघूया की स्टँडर्ड्स ऑफ लोडिंग फॉर द ब्रिज डिझाईन. जे लोडिंग्स आहेत जे आय एस कोडनं दिलेले आहेत ब्रिज डिझाईन करताना काय लोडिंग आहेत ते आपण बघूया. तर आज आपलं हे लेक्चर नंबर 6 आहे. तर हे सुरू करण्याच्या आधी मी सांगतो की जे आपण ब्रिज इंजिनिअरिंगचे जे पूर्ण लेक्चर आहेत त्या ह्या एकाच लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या जे MPSCचे सिलेबस आहेत ते पूर्ण कव्हर करणार आहेत. टोटली आपण 17 लेक्चर घेणार आहे. त्या 17 लेक्चरमध्ये तुमचा MPSC मेन्सचा सिलेबस ॲज वेल ॲज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲज वेल ॲज जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सगळे कव्हर करणार आहेत. सो स्टे ट्यून टू दिस चॅनल. अँड लास्टली यार सबस्क्राईब करा. जे लाल बटन दिसते ना तुम्हाला ते सबस्क्राईब करा, कारण ते जर तुम्ही दाबलं तर तुम्हाला डेली नोटिफिकेशन भेटत जाईल की आपण जेव्हा जेव्हा लेक्चर अपलोड करू तेव्हा तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन मिळत जाईल. ठीक आहे, तर आपण सुरू करूया लेक्चर नंबर 6, दॅट इज द स्टँडर्ड्स ऑफ लोडिंग फॉर ब्रिज डिझाईन. आता व्हेरियस टाईप्स ऑफ लोडिंग आहेत रोड ब्रिजेससाठी. तर IS कोडनं व्हेरियस टाईप्स ऑफ लोडिंग दिलेल्या आहेत. तर त्यामधले कोणकोणत्या लोडिंग आहेत तर ते बघूया. तर त्यामधली लोडिंग आहे डेड लोड. आता डेड लोडमध्ये काय असतं, डेड लोड मध्ये त्यांनी दिलेलं आहे की कोणकोणते व्हेरियस प्रोव्हिजन आहेत की डेड लोड जेव्हा आपण डिझाईन करतो डेड लोडसाठी एखादं ब्रिज तर त्याच्या प्रोव्हिजन दिल्यात. तसंच लाईव्ह लोडसाठी दिलेल्यात. त्यानंतर दिलेल्यात इम्पॅक्ट इफेक्ट ऑफ लाईव्ह लोड. जो इम्पॅक्टचा इफेक्ट आहे लाईव्ह लोडवर तो काय असेल त्यावर दिलेले आहेत. अजून दिलेले आहेत की विंड लोडसाठी कोणकोणते आहेत. लॅटरल लोडसाठी दिलेले आहेत. लॅटरल लोडसाठी दिलेले आहेत. लॉन्जिट्युडिनल फोर्सेससाठी दिलेले आहेत. सेंट्रिफ्युगल फोर्सेस आणि अर्थक्विक फोर्सेससाठी दिलेले आहेत. तर या व्हेरियस टाईप्स ऑफ लोडिंग आणि फोर्सेस दिलेले आहेत वेन वी डिझाईन ब्रिज अँड कल्वर्ट्स. ओके, आता आपण बघूया की ॲडिशनल लोड्स. आता जेव्हा आपलं जे सुपरस्ट्रक्चर जे असतं त्याच्या खाली जे असतं ते सबस्ट्रक्चर असतं, हे आपल्याला माहिती आहे. सबस्ट्रक्चर काय, विच इज नथिंग बट द सपोर्टिंग सिस्टीम ऑफ द सुपरस्ट्रक्चर. आता जेव्हा आपण सबस्ट्रक्चर डिझाईन करतो तेव्हा काही काही फोर्सेस ब्रिजमध्ये जनरेट होतात. कोणकोणते असतात ते फोर्सेस ड्यू टू वॉटर करंट्स, अर्थ प्रेशर अँड बायोन्सी. दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ फोर्सेस. सो दॅट वी हॅव टू ॲड दीज फोर्सेस ॲज वेल इन द डिझाईन ऑफ द ब्रिज. ओके, तर कोणकोणते फोर्सेस मी तुम्हाला म्हणले. तर फोर्सेस कोणकोणते झाले बघा. फोर्सेस ड्यू टू वॉटर करंट, अर्थ प्रेशर अँड बायोन्सी. ओके, नाव आता काही ॲडिशनल स्ट्रेसेस आहेत. काही ॲडिशनल स्ट्रेसेसमध्ये म्हणलं तर काही ॲडिशनल स्ट्रेसेसमध्ये आहे टेम्परेचर स्ट्रेसेस, डिफॉर्मेशन स्ट्रेसेस, सेकंडरी स्ट्रेसेस अँड इरेक्शन स्ट्रेसेस. दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ स्ट्रेसेस that will be observed during the construction or during the design of the bridge. आता हे किती झाले, टोटल 15 फोर्सेस दॅट वी विल कन्सिडर इन द डिझाईन ऑफ द ब्रिज. हे टोटल झाले आपले सगळे फोर्सेस. ओके, तर आता आपण नेक्स्ट पाहूया, दॅट इज द विच इज द डेड लोड. आता पहिला आपला फोर्स आहे डेड लोड. डेड लोड काय असतं, डेड लोड म्हणजे वेट ऑफ स्ट्रक्चर प्लस वेट ऑफ पोर्शन ऑफ सुपरस्ट्रक्चर विच इज पार्टली ऑर फुल्ली. त्याला आपण काय म्हणतो, डेड लोड म्हणतो. डेड लोड काय असतं, डेड लोड विच इज नथिंग बट द टोटल वेट ऑफ स्ट्रक्चर. हे बघा काय असतं डेड लोड. डेड लोड हा टोटल वेट असतो स्ट्रक्चरचा. डेड लोड काय असतो, टोटल वेट असतो स्ट्रक्चरचा. आणि काय असतो, वेट ऑफ पोर्शन ऑफ द स्ट्रक्चर सुपरस्ट्रक्चर विच इज पार्टली ऑर फुल्ली. आता जेव्हा आपण डेड लोड डिझाईन करतो तेव्हा एक व्हॅल्यू ॲज्युम करतो. आपण कोणतंही स्ट्रक्चर डिझाईन करतो, आता RCC मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण एक स्पॅनची लेंथ घेतो. तसंच इथं पण जेव्हा आपण फोर्सेस किंवा डिझाईन करत असतो एखादं स्ट्रक्चर त्यावेळेस एक लोड ॲज्युम करतो, डेड लोड. तर त्या डेड लोड ॲज्युम केलेली व्हॅल्यू नंतर जी आपण ॲक्च्युअल काढलेली व्हॅल्यू आहे त्यामध्ये IS कोडने एक चेक दिलेला आहे. तर तो कोणता चेक आहे, इफ ॲक्च्युअल डेड लोड एक्सिड्स द ॲज्युम्ड डेड लोड बाय मोर दॅन 2.5%. जर
5पेक्षा जर जास्त व्हॅल्यू गेली ॲक्च्युअल डेड लोडची ॲज्युम्डपेक्षा, देन वी शुड रिडिझाईन दिस स्ट्रक्चर. कारण ते आपली जी सेफ्टी आहे, आपण काय करतो, रिडिझाईन काय करतो, का करतो, कारण आपण सेफ्टी चेक करत असतो, वेदर इट इज सेफ ऑर नॉट. जर स्ट्रक्चर जर सेफच नसेल तर त्याला डिझाईन करून काय फायदा. त्यामुळे आपण त्याला रिडिझाईन करतो आणि नवीन व्हॅल्यू ॲज्युम करतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी हॅव टू रिडिझाईन द स्ट्रक्चर. कधी, जेव्हा हे स्टेटमेंट येईल किंवा हे कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्या येईल. तर हा इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, MPSCला विचारला जाऊ शकतो. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल अमंग धिस. आता नेक्स्ट आहे लाईव्ह लोड. लाईव्ह लोडमध्ये आता आपल्याला माहिती आहेत की स्टँडर्ड्स ऑफ लोडिंग आहेत. त्यामध्ये कोणकोणते आहेत, IRC-A, IRC-B, IRC-AA आणि IRC-70R. हे वेगवेगळ्या प्रकारच्या लोडिंग आहेत. ओके. तर आता MPSCला विचारला होता की एक वेळेस 2012ला क्वेश्चन विचारला होता की कोणकोणत्या प्रकारच्या व्हेरियस लोडिंग्स आहेत. तर लक्षात ठेवा, A आहे, B आहे, AA आहे आणि 70R आहे. ओके. नाव द नेक्स्ट इज द मिनिमम स्पेसिंग बिटवीन द व्हेकल. आता मिनिमम स्पेसिंग कशी काढायची, मिनिमम स्पेसिंगसाठी पण IS कोडनं काही काही प्रोव्हिजन दिलेले आहेत. आता बघा कोणकोणत्या प्रोव्हिजन आहेत. क्लास 70R जर असेल तर 30 मीटर, क्लास AA असेल तर 90 मीटर. तर बघा व्यवस्थित बघा, क्लास 70R असेल तर 30 मीटर आणि क्लास AA असेल तर 90 मीटर, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर विच इज MPSC 2012ला त्यांनी यावर क्वेश्चन विचारलेला आहे. सो स्टिक टू दॅट आपल्याला बेसिक्सला स्टिक करायचं. हे बघा MPSCला ते फारसं काही वेगळं विचारत नाहीत. ते फक्त काय विचारतात, बाबा एक व्हॅल्यू देतात, हां ह्याच्या संबंधीची व्हॅल्यू कोणती आहे. आता मिनिमम स्पेसिंग क्लास 70R साठी किती आहे किंवा AA साठी किती आहे, तर आपल्याला माहीत पाहिजे की 30 व्हॅल्यू असली पाहिजे किंवा 90 व्हॅल्यू असली पाहिजे. एवढंच ते विचारतात. अदर दॅन दॅट ते काही विचारत नाहीत. कारण सिलेबस एवढा मोठा आहे, त्यामुळे आपल्याला MPSCमध्ये 20 सब्जेक्ट करायचे. 20 सब्जेक्टमध्ये पण प्रत्येक सब्जेक्टला इक्वल वेटेज दिलेले आहे. सो दॅट दे विल फ्रेम द क्वेश्चन्स जे विद्यार्थ्यांच्या कॅपेबिलिटीमध्ये असेल असंच ते फ्रेम करतात. असं काही वेगळं विचारत नाहीत. आता आपण नेक्स्ट बघूया की डिफरंट टाईप्स ऑफ लोडिंग. आता आपण बघूया लोडिंग फॉर डिफरंट टाईप्स ऑफ व्हेकल. तर टाईप ऑफ व्हेकलनुसार वेगवेगळ्या लोडिंग कन्सिडर केल्यात अकॉर्डिंग टू देअर क्लास. तर बघा पहिलं आहे ट्रॅक्ड व्हेकल. आता पहिलं काय आहे, ट्रॅक्ड व्हेकल, नंतर आहे व्हील्ड व्हेकल आणि नंतर आहे व्हील्ड व्हेकल. आता ट्रॅकमध्ये IRC-AA आणि 70R साठी तर किती आहे, 700 kN. व्हील्ड असेल तर IRC-AA साठी आहे 400 kN आणि व्हील्ड असेल आणि क्लास जर 70R असेल तर 1000 kN. बघा वेरियस टाईप्स ऑफ लोडिंग आहेत, त्याचे डिफरंट व्हॅल्यू आहेत. तर या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बिकॉज इफ वी सी MPSCला स्टँडर्ड व्हॅल्यूवर त्यांचा जास्त भर असतो, त्यामुळे ह्या व्हॅल्यू हे टेबल लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला टनेलिंगमध्ये पण सांगितले होते की काही टेबल्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तसेच ब्रिजमध्ये पण काही टेबल्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ते टेबलवर ॲटलिस्ट कमीत कमी एखादा तरी क्वेश्चन आरामात येऊ शकतो. त्यामुळे त्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. ओके. नाउ द नेक्स्ट इज द क्लास ऑफ व्हेकल. नाउ देअर आर 3 टाइप्स ऑफ क्लास which we have seen in the first lecture. Those who have not seen the first lecture, ते वर तुम्हाला जे I बटन दिसत असेल तर त्या I बटनवर मी लिंक अपडेट करेल की फर्स्ट लेक्चरची लिंक अपडेट करेल, तर त्यावर तुम्ही क्लिक करून फर्स्ट लेक्चरवर जाऊ शकता. तर क्लास A मध्ये काय असतं, परमनंट ब्रिजेससाठी आणि कल्वर्टसाठी आपण डिझाईन करतो. क्लास B टेम्पररी अँड टिंबर स्पॅनसाठी आणि क्लास A विच इज डिझायनर फॉर क्लास AA लोडिंग अँड चेकड फॉर A लोडिंग.
आपण का चेक करतो? आपण डिझाईन तर साठी करतो, पण काय चेक करतो? कारण काय होतं, हेवियर स्ट्रेसेस मे बी ऑब्टेन्ड अंडर क्लास ए लोडिंग. हेवियर जे स्ट्रेसेस आहेत ते क्लास ए लोडिंग मध्ये ऑब्टेन होण्याची शक्यता असते, त्यामुळे ते एक्सीड करू नये म्हणून आपण क्लास ए साठी चेक करतो. असर्शन अँड रिझनिंग आहे, इम्पॉर्टंट आहे, IASला विचारलेला क्वेश्चन आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा की हेवियर स्ट्रेसेस का चेक करतो, तर चेक करण्याचं रिझन आहे की हेवियर स्ट्रेसेस मे बी ऑब्टेन्ड. तर हे आपलं मेन रिझन आहे. तर लक्षात आलं? सिम्पल आहे, एवढं काय अवघड नाही आहे. क्लास ए लक्षात ठेवा परमनंट ब्रिजेससाठी, कल्वर्टसाठी असतो. क्लास बी लक्षात ठेवा विच इज फॉर द टेम्पररी ब्रिजेस अँड टिम्बर स्पॅन. आणि क्लास ए आपण डिझाईन करतो साठी आणि चेक करतो साठी. ओके, आता जी क्लास ए लोडिंग आहे ती कोणत्या मेथडवर आपण क्लासिफिकेशन केले त्याचं, विच इज ऑन द मेथड्स ऑफ द डिफेन्स ऑथॉरिटीज. इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. तर विच इज बेस्ड ऑन द मेथड्स ऑफ द डिफेन्स ऑथॉरिटीवर बेस आहे. ओके, एवढ्या गोष्टी आपल्याला क्लास ऑफ व्हेकलमध्ये लक्षात ठेवायच्या. नाव वी विल सी द नेक्स्ट, दॅट इज द टाइप्स ऑफ लोडिंग ऑन द डिफरंट टाइप्स ऑफ व्हेकलवर, क्लास ऑफ व्हेकलवर. आता जेव्हा एक ट्रेन ऑफ व्हेकल जात असते त्यावेळेस आपल्याला डिफरंट क्लाससाठी वेगवेगळे प्रोव्हिजन आहेत. ते वेगवेगळे प्रोव्हिजन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता या गोष्टी ज्या आहेत त्या हे स्टँडर्ड्स ऑफ जे लोडिंग जो चॅप्टर आहे जो आपण शिकतोय, यामध्ये मॅक्सिमम गोष्टी आपल्याला पाठच करायच्यात. कारण या गोष्टी अशा त्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत आणि स्टँडर्ड व्हॅल्यू या पाठ केल्याशिवाय पर्यायच नाही आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरवर ॲटलिस्ट 2 तरी क्वेश्चन ब्रिजवर फिक्स येतात. कमीत कमी म्हणतोय मी, कमीत कमी 2 तरी क्वेश्चन्स फिक्स येतात. बघा मग किती इझी आहे. ब्रिजमधले 9 पैकी 2 क्वेश्चन फक्त या एका चॅप्टरवर आहेत. तर त्यामुळे व्यवस्थित प्रिपेअर करा, व्यवस्थित पाठांतर करा याचं. तर आपण बघूया आता टाइप्स ऑफ लोडिंग डिफरंट टाइप्स ऑफ क्लाससाठी काय काय आहेत. तर क्लास ए साठी बघा, द नोज ऑफ टेल स्पेसिंग बिटवीन द 2 सक्सेसिव्ह व्हेकल किती पाहिजे, 90 मीटर पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे द फॉर मल्टिपल ब्रिजेस अँड कल्वर्ट्स 1 ट्रेन ऑफ क्लास ए ट्रॅक्ड व्हेकल विच एव्हर क्रिएट सिव्हर कंडिशन शुड बी कन्सिडर फॉर द 2 ट्रॅफिक लेन विड्थ. आता काय म्हणते, पहिलं स्टेटमेंट म्हणते की नोज जे आहे टेल स्पेसिंग मधलं 2 सक्सेसिव्ह व्हेकल मधलं 90 मीटरपेक्षा जास्त पाहिजे. फॉर मल्टिपल ब्रिजेस अँड कल्वर्टसाठी 1 ट्रेन ऑफ व्हेकल जे असतं इट शुड बी कन्सिडर्ड फॉर द एव्हरी 2 ट्रॅफिक लेन विड्थ. ओके, नेक्स्ट म्हणते नो अदर लाईव्ह लोड. नो अदर लाईव्ह लोड शुड बी कन्सिडर्ड. नो अदर लाईव्ह लोड शुड बी कन्सिडर्ड ऑन एनी पार्ट ऑफ द 2 लेन विड्थ कॅरेज वे वेन अबाउट ट्रेन ऑफ व्हेकल क्रॉसिंग द ब्रिज. म्हणजे लाईव्ह लोडचा आपण कोणताही पार्ट कन्सिडर करत नाही आहे म्हणजे ब्रिज कॅरेज वेवर. हे पण लक्षात ठेवा की लाईव्ह लोड आपण कन्सिडर करत नाही आहेत, हे इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट आहे द मॅक्सिमम लोड्स फॉर द व्हील्ड व्हेकल विच इज स्पेस्ड नॉट मोर दॅन द 1.2 मीटर सेंटर. नाव सी इन सिंगल ॲक्सल लोड मध्ये मॅक्सिमम लोडिंग दिलेली आहे व्हील्ड व्हेकलसाठी. तर किती आहे सिंगल ॲक्सल लोडसाठी आहे, सिंगल ॲक्सेल लोडसाठी आहे 20 टन आणि बोगी ऑफ जर बोगी असेल 2 ॲक्सेलची जर बोगी असेल तर 40 टन. पण हे इम्पॉर्टंट आहे विच इज स्पेस्ड नॉट मोर दॅन 1.2 मीटर सेंटर. नाव नेक्स्ट इज द मिनिमम क्लिअरन्स. नाव वी विल सी द मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे बिटवीन द रोड फेस ऑफ द कर्ब अँड द आउटर फेस ऑफ द व्हील. तर कॅरेज वे विड्थनुसार आपण मिनिमम क्लिअरन्स प्रोव्हाइड करतो. तर बघा सिंगल लेन ब्रिजसाठी
जर कॅरेजवे विड्थ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3.8 मीटर असेल, कॅरेजवेची जी विड्थ आहे ती जर 3.8 मीटरपेक्षा जास्त असेल तर मिनिमम क्लिअरन्स आपण किती प्रोव्हाइड करतो? 0.3 मीटर प्रोव्हाइड करतो. आणि जर मल्टीलेन ब्रिजमध्ये जर लेस दॅन 5.5 मीटर असेल तर आपण किती प्रोव्हाइड करतो? 0.6 मीटर प्रोव्हाइड करतो. आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5.5 मीटर असेल तर आपण 1.2 प्रोव्हाइड करतो. किती प्रोव्हाइड करतो? 1.2 मीटर. तर लक्षात ठेवा की कॅरेजवे विड्थ ही जी आहे ती त्यावरच आपलं मिनिमम क्लिअरन्स डिपेंड आहे. तर हा टेबल पण लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणत असाल किती टेबल, मगापासून तर सर म्हणतात हे पण लक्षात ठेवा, ते पण लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा. हे बघा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस एकदा केली तुम्ही तर काही अवघड नाही आहे. एकमेकांशी सगळ्या रिलेटेड गोष्टी आहेत. आता तुम्ही जर बघा क्लास आपण ए पाहिलं. मध्ये काय पाहिलं? जे नोज ऑफ टेल स्पेसिंग असते व्हेकलची, इट शुड बी ग्रेटर दॅन 90 मीटरपेक्षा जास्त पाहिजे, हे पाहिलं आपण. आता सेम जर क्लास ए ट्रेन ऑफ व्हेकल असेल तर 18.4 मीटरपेक्षा जास्त पाहिजे. सिम्पल आहे. मध्ये किती आहे? ग्रेटर दॅन 90. मध्ये 18.4. ओके. आणि मध्ये किती? मध्ये पण 18.4. म्हणजे लक्षात ठेवा की मध्ये ग्रेटर दॅन 90, मध्ये 18.4 अँड मध्ये पण 18.4. आणि नेक्स्ट पॉईंट काय? लाईव्ह लोड. आता नो लाईव्ह लोड कन्सिडर्ड ऑन एनी पार्ट ऑफ द कॅरेजवे. म्हणजे क्लास मध्ये पण लाईव्ह लोड नाही आहे, मध्ये पण लाईव्ह लोड नाही आहे, मध्ये पण लाईव्ह लोड नाही आहे. झालं ना लक्षात? किती सिम्पल आहे. नोज ऑफ टेल स्पेसिंग इकडं 90 आहे आणि इकडे 18.4, इकडे 18.4 आहे. आणि इकडे काय? तिन्हीमध्ये लाईव्ह लोड कन्सिडर होत नाही. झालं आपलं. क्लास ए झालं, क्लास बी झालं. तर किती सिम्पल आहे बघा. अशा गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जर इंटरेस्टिंग, तुम्ही जेवढा तुमचा अभ्यास इंटरेस्टिंग बनवाल तेवढं तुम्हाला पुढं फायदा होईल आणि तेवढ्या जास्त तुमच्या गोष्टी लक्षात राहतील. तर हे झालं आपलं आता डिफरंट टाईप्स ऑफ लोडिंग फॉर द डिफरंट टाईप्स ऑफ क्लाससाठी झाल्या. आता लाईव्ह लोडमध्ये एवढंच आहे. लाईव्ह लोडमध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे लोडिंग काय काय आहेत, स्टँडर्ड्स कोणकोणत्या आहेत, स्पेसिंग काय काय आहे आणि डिफरंट टाईप ऑफ क्लाससाठी काय काय वेगवेगळे लोडिंग आहेत तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. अदर दॅन लाईव्ह लोडमध्ये तुम्हाला असं काही विशेष लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तर आता आपण पाहिलं डेड लोड पाहिलं, लाईव्ह लोड पाहिलं. आता वी विल सी द लाईव्ह लोड फॉर द फूट ब्रिजेस अँड द फुटवेजसाठी. आता IS कोडने एक प्रोव्हिजन दिलं आहे की लाईव्ह लोड जे फूट ब्रिजेस आणि फुटवेसाठी, तर त्याच्या डिफरंट टाईप्स ऑफ लोडिंग दिलेलं आहेत. तर पहिलं बघा, लोडिंग फॉर द ऑल पार्ट्स ऑफ ब्रिज फ्लोअर ॲक्सेसिबल ओनली टू पेडेस्ट्रियन. म्हणजे फक्त पेडेस्ट्रियन आणि फुटवेसाठी. तर त्यांनी किती दिलेले लोडिंग? जर फक्त पेडेस्ट्रियन आणि फुटवे जर असेल तर 400 kg पर मीटर स्क्वेअर. तर एवढी लोडिंग आपण कन्सिडर करायची पेडेस्ट्रियन आणि फुटवेसाठी. ओके. आणि जर क्राऊड लोड असेल तर किती आहे? 500. ओके. तर 500 kg पर मीटर स्क्वेअर ही क्राऊड लोडसाठी कन्सिडर करायची. सिम्पल आहे. जर पेडेस्ट्रियन आणि फुटवे असेल फक्त ओनली, देन 40 kg पर मीटर स्क्वेअर. अँड रोड जेव्हा आहे तो क्राऊडी असेल रोड, तर 500 kg पर मीटर स्क्वेअर. बघा किती सिम्पल क्वेश्चन होता. MPSC 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. आणि व्हॅल्यू तर लक्षात ठेवायची आहे. असं काही अवघड नाही की स्टेटमेंट पूर्णच लक्षात ठेवायचं आहे, असं काही नाही. फक्त ओनली यू हॅव टू रिमेंबर व्हॅल्यूज. नेक्स्ट आहे इम्पॅक्ट इफेक्ट. आता इम्पॅक्ट इफेक्ट काय असतो लाईव्ह लोडवर, हे खूप महत्त्वाचं आहे. MPSCला विचारलेला आहे क्वेश्चन, 2018ला आलेला आहे क्वेश्चन.
तर ॲक्च्युअल इम्पॅक्ट फॅक्टर जे कशावर डिपेंड आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ द ब्रिज. स्प्रिंग कॉन्स्टंट जे ब्रिजचा असतं त्यावर इम्पॅक्ट फॅक्टर हा डिपेंडंट असतो. व्यवस्थित लक्षात ठेवा. नाव वी विल सी फॉर द क्लास ए आणि क्लास बी लोडिंगसाठी इम्पॅक्ट फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी बेसिक क्वेश्चन. फक्त फॉर्म्युला जर पाठ केला तुम्ही देन यू विल डिरेक्टली गेट द व्हॅल्यूज. तुम्हाला व्हॅल्यू लक्षात ठेवायची पण गरज नाही आहे, मी सांगतो. फक्त फॉर्म्युला पाठ करा. तर क्लास ए आणि क्लास बी लोडिंगसाठी काय असतो ते पाहूया. फॉर स्पॅन बिटवीन 3 to 45 मीटर. आता जर तुमचा स्पॅन असेल 3 ते 45 मीटर तर इम्पॅक्ट फॅक्टर काय असतो आर सी सी ब्रिजसाठी. इम्पॅक्ट फॅक्टरची व्हॅल्यू आहे आर सी सी ब्रिजसाठी 4.5 प्लस यल. 4.5/6 प्लस यल दॅट इज द व्हॅल्यू फॉर द आर सी सी ब्रिज. ओके, आता ह्या समोरच्या व्हॅल्यू मी कशा काढल्या हे बघा. आता तुम्ही इन बिटवीन तर काढत चाल 3 ते 45 मध्ये. लेट सपोज तुम्हाला 9 विचारली तर काय करायचं, लेंथमध्ये 9 टाकायची, व्हॅल्यू काढायची. आता इफ विचारलं तुम्हाला लेस दॅन ऑर इक्वल टू 3 असेल तर 3 किंवा 3 पेक्षा कमी व्हॅल्यूसाठी इम्पॅक्ट फॅक्टर काय आहे, तर काय करायचं 4.5 डिवायडेड बाय 6 प्लस 3 टाकायचं, 3 टाकायची व्हॅल्यू. देन यू विल गेट द व्हॅल्यू 0.5. जी 0.5 इथे मी इम्पॅक्ट फॅक्टरच्या अलीकडे लिहिलेली आहे. आणि इफ जर विचारलं ग्रेटर दॅन 45 मीटरपेक्षा तर 4.5 डिवायडेड बाय 6 प्लस एलच्या जागी 45 टाकायचं. देन यू विल गेट व्हॅल्यू 0.088. हाच क्वेश्चन आहे तो सेम MPSCला विचारलेला होता 2018ला. सिम्पल क्वेश्चन होता. ज्याला फॉर्म्युला माहीत होता दॅट ही कॅन एबल टू ही वुड हॅव एबल टू सॉल्व दिस क्वेश्चन. एकदम बेसिक क्वेश्चन होता, जास्त काही अवघड नव्हतं. नेक्स्ट आहे इम्पॅक्ट फॅक्टर फॉर स्टील ब्रिजेस. आता आपण बघितलं आर सी सी ब्रिजेससाठी झालं. आता आपण स्टीलसाठी बघूया. तर स्टीलसाठी काय फॉर्म्युला, स्टीलसाठी आहे 9 प्लस डिवायडेड बाय 13.5 प्लस आर. सेम करायचं इथं लेस दॅन ऑर इक्वल टू 3 साठी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 45 साठी 3 व्हॅल्यू टाकायची, 45 व्हॅल्यू टाकायची. यू विल गेट द इम्पॅक्ट फॅक्टर. आता आपण लक्षात घ्या, एक ऑब्झर्व जर केलं तर बघा 3 मीटरला व्हॅल्यू काय आहे आर सी सीसाठी 0.5 आणि 45 मीटरला व्हॅल्यू आहे 0.088. म्हणजे काय होते, इम्पॅक्ट फॅक्टरची व्हॅल्यू डिक्रीज होते. म्हणजे यावरून आपल्याला एक स्टेटमेंट देता येईल ना, जशी जशी लेंथ वाढत जाते तसं तसं इम्पॅक्ट फॅक्टर हे डिक्रीज होत जातं. बघा इथं काय स्टेटमेंट म्हणते, जशी जशी तुमची लेंथ वाढत जाते इम्पॅक्ट फॅक्टरची लेंथ वाढत जाते तसं तसं इम्पॅक्ट फॅक्टर काय होतं, डिक्रीज होतं. आता हे झालं क्लास ए आणि क्लास बी लोडिंगसाठी. नाव वी विल सी फॉर द क्लास ए लोडिंग. नाव फॉर क्लास ए लोडिंग, इफ स्पॅन इज लेस दॅन 9 मीटर, इफ स्पॅन इज लेस दॅन 9 मीटर देन फॉर द ट्रॅक्ड व्हेकलसाठी इम्पॅक्ट फॅक्टरची व्हॅल्यू काय असते 20% 5 मीटर्सपर्यंत. आणि त्यानंतर लिनियरली रिड्यूस होत जाते 10% अप टू 9 मीटरपर्यंत. ठीक आहे, म्हणजे ट्रॅक्ड व्हेकलसाठी 20% असते 5 मीटर स्पॅनपर्यंत आणि नंतर रिड्यूस होत जाते 9 मीटर स्पॅनपर्यंत. ओके, विल्ड व्हेकलसाठी किती असते, विल्ड व्हेकलसाठी असते 25%. हे विल्ड व्हेकलसाठी आणि आपण ट्रॅक्ड व्हेकलसाठी आधी पाहिली, तर ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. नाव वी विल सी द नेक्स्ट. जर स्पॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9 मीटर असेल, जर स्पॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9 मीटर असेल तर आपण बघूया की आता आर सी सी ब्रिजसाठी हे बघा, आर सी सी ब्रिजसाठी ट्रॅक्ड व्हेकल असेल तर 10% अप टू 40 मीटर स्पॅनपर्यंत आणि विल्ड व्हेकल असेल तर 25 अप टू 12 मीटर स्पॅन. नाव यू हॅव टू रिमेंबर, ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे स्टील ब्रिजेस. इफ ब्रिज जर स्टील असेल तर त्यासाठी डिफरंट व्हॅल्यूज आहेत.
स्टील असेल तर ट्रॅक्ड व्हेकल आणि व्हील्ड व्हेकल. ट्रॅकसाठी 10% सगळ्या स्पॅनला आणि इथं 25% 23 मीटर स्पॅनपर्यंत. तर ह्या RCC आणि स्टील ब्रिजेसच्या व्हॅल्यू आहेत. आता हे झालं आपलं इम्पॅक्ट फॅक्टर. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं, क्लास ए क्लास बी लोडिंगसाठी काय काय असतं, अँड लेटर वी हॅव सीन द क्लास ए लोडिंगसाठी काय असतं प्रोव्हिजन. सिम्पल आहे, जास्त काय अवघड नाही, फक्त व्हॅल्यूज आहेत आणि व्यवस्थित जर प्रिपेअर केलं तर इझिली यू विल गेट द आन्सर. नेक्स्ट लोडिंग आहे विंड लोड. आता विंड लोड काय, विंड लोड अ लॅटरल विंड लोड अगेन्स्ट द एनी एक्सपोज्ड मूव्हिंग लोड should be acting at 1.5 मीटर अबव रोडवे. किती डिस्टन्सवर ॲक्ट करते, 1.5 मीटर डिस्टन्सवर ॲक्ट करते. तर लॅटरल विंड लोड आहे जो 1.5 मीटर रोडवेच्या अबव ॲक्ट करतो. ही व्हॅल्यू महत्त्वाची आहे. MPSC 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे काय काय लोडिंग प्रोव्हिजन दिलेले आहेत. जर हायवे ब्रिज जर ऑर्डिनरी असेल, साधा जर ब्रिज असेल तर काय लोडिंग 300 kg पर मीटर. आणि हायवे ब्रिजेस विच कॅरिंग ट्रॅमवे जर कॅरी करत असेल तर 450 kg पर मीटर. आणि नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे ब्रिजेस शुड नॉट बी कन्सिडर्ड टू बी कॅरिंग लाईव्ह लोड वेन विंड व्हेलॉसिटी ॲट डेक एक्सीड 130 km/h. म्हणजे ब्रिज हे लाईव्ह लोड कॅरी करत नाही, पण कधी, जेव्हा जी डेकची व्हेलॉसिटी असते, विंड व्हेलॉसिटी 130 मीटर एक्सीड करते, तेव्हा ब्रिज हा लाईव्ह लोड कॅरी करत नाही. तर विंड लोडमध्ये काय लक्षात ठेवायचं, 1.5 मीटर रोडवेवर ॲक्ट करतो, त्याच्या अबव ॲक्ट करतो. ह्या डिफरंट व्हॅल्यूज ऑर्डिनरी ब्रिजसाठी आणि ट्रॅमवे कॅरिंग ब्रिजसाठी व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. आणि लाईव्ह लोड कधी कॅरी करत नाही, जेव्हा विंड व्हेलॉसिटी आहे ती 130 km/h पेक्षा जास्त असते. दीज आर द सिम्पल डेफिनेशन, यू हॅव टू रिमेंबर दिस. आता हे प्रोव्हिजन जे असतात, हे प्रोव्हिजन हे कधी चेंज होत नाहीत, त्यामुळे या व्हॅल्यू आपल्याला जशाच्या तशाच लक्षात ठेवाव्या लागतात. कारण आता तुम्ही RCC पाहिला असेल, डिझाईन ऑफ स्टीलचा कोड आहे, प्रिस्ट्रेसचा कोड आहे, अर्थक्विक रेजिस्टंट डिझाईनचा कोड आहे, असे वेगवेगळे कोड आहेत. आपण सेकंड लेक्चरमध्येच पाहिलं होतं की वेगवेगळे ब्रिजेसचे कोड आहेत, इम्पॉर्टंट IRC कोड पाहिले होते. तर त्या कोडमधूनच ह्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, त्यामुळे ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. नाव वी विल सी द नेक्स्ट, दॅट इज द लॅटरल लोड. आता लॅटरल लोड कुठे ॲक्ट करतो, त्यामध्ये पण व्हॅल्यू आहेत काही. आता फोर्स जर रेलिंग आणि पॅरापीटवर आणि रेलिंगवर आपण कसं डिझाईन करतो लॅटरल लोड, तर काय म्हणते, टू रेजिस्ट अ हॉरिझॉन्टल फोर्स, लॅटरल फोर्स अँड व्हर्टिकल फोर्स इच ऑफ 150 kg पर मीटर, 150 kg पर मीटर अप्लाइड सायमल्टेनियसली ॲट टॉप ऑफ द रेलिंग ऑर पॅरापीट. हे डिझाईन करण्यासाठी आपण रेलिंग आणि पॅरापीटसाठी इच ऑफ द 150 kg पर मीटर अप्लाइड सायमल्टेनियसली ॲट टॉप ऑफ द, टॉपला आपण दॅट इज द फोर्स लागतो, दॅट इज द 150 kg per meter at the top of the railing. Okay. Now next is the force on curb. Force on curb वर किती असतो, 750 kg per meter असतो. कर्व वर किती असतो, 750 kg per meter असतो. लक्षात ठेवा, इथं असतो 150, इथं किती असते व्हॅल्यू 150, आणि इथं किती असते व्हॅल्यू 750 व्हॅल्यू असते. तर ह्या दोन व्हॅल्यू आहेत त्या लक्षात ठेवा. रेलिंग आणि पॅरापीटवर वेगळी व्हॅल्यू आहे आणि कर्व्सवर वेगळी व्हॅल्यू आहे. तर आता आपण हे पूर्ण पाहिलं. आता यामध्ये आपण काय काय पाहिलं, यामध्ये आपण पाहिलं की
डिफरंट टाईप्स ऑफ लोड कोणकोणते, त्यामध्ये डेड लोड पाहिला, लाईव्ह लोड पाहिलं, लाईव्ह लोडमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ लोडिंग्स पाहिल्या. त्यानंतर पाहिलं आपण लाईव्ह लोड वेगवेगळ्या ब्रिजेससाठी, फूट ब्रिजेससाठी काय काय व्हॅल्यू आहेत. इम्पॅक्ट फॅक्टर पाहिलं, इम्पॅक्ट इफेक्ट काय असतो पाहिला, विंड लोडच्या व्हॅल्यू पाहिल्या, आणि लॅटरल लोड रेलिंग आणि पॅरापिट आणि कर्ववर काय व्हॅल्यू असते. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया की बाकीच्या सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो, सिस्मिक फोर्स काय असतो, किंवा बायोन्सी काय असते, किंवा टेम्परेचर स्ट्रेसेस किंवा डिफॉर्मेशन स्ट्रेसेस काय असतात, हे आपण 7th लेक्चरमध्ये पाहूया. आणि याची जी PPT जी आहे ती मी आपल्या इन PDF फॉर्ममध्ये आपलं जे टेलिग्रामचे चॅनल आहे सिव्हिल मास्टर्स, तर त्या सिव्हिल मास्टर्सवर मी टेलिग्रामच्या चॅनलवर अपलोड करत आहे. आणि त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तिथे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा. आणि ज्या लोकांना आपले आधीचे लेक्चर्स पाहिजे असतील ब्रिज इंजिनिअरिंगचे, किंवा आपण जी टनेलिंग कंप्लीट केलेला सब्जेक्ट आहे त्याची पण जी प्लेलिस्टची लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यावर तुम्ही क्लिक करा. आणि लास्टली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यार खूप मेहनत लागते हे असे PPT वगैरे तयार करायला. तर ॲटलिस्ट इट विल बी रिवॉर्ड फॉर मी जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं तर. तर ओके, थँक्यू. तुम्ही जर सबस्क्राईब मला केलं तर मला पण तेवढा कॉन्फिडन्स येईल ती मी पण तुम्हाला जास्त मेहनतीने किंवा जास्त एफर्ट्स घेऊन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन. तर ओके, थँक्यू. नाव वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर.